रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा एखाद्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, मग अशा वेळेस हा झटपट नाश्त्याचा प्रकार तुम्ही एकदा नक्की करून पहा. अगदी रोजच्या वापरातल्या घरगुती साहित्यात हा पदार्थ तयार करू शकता, मुलांना डब्याला देऊ शकता. अगदी पौष्टिक आणि खूप झटपट आहे. सोबतच एक ओल्या नारळाची अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होणारी चटणी सुद्धा शेअर केलेली आहे बरं का. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता. महत्त्वाचं म्हणजे घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या वाटीने, मेजरिंग कपने किंवा कपाच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. जर प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ अजिबात तुमचा चुकणार नाही.